हॅलो एव्हरीवन, चला तर मग आज बघणार आहे आपण अगदी सोप्या पद्धतीने छोट्या मुलांची फेवरेट अशी शेंगदाणा चॉकलेट बारची रेसिपी, म्हणजेच पीनट चॉकलेट बारची रेसिपी. तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. त्यासाठी घेतले आहे आपण काही ब्रेड स्लाइस. तर सूर्य सायनावर त्याचे काठ काढून घ्यायचे आहे. पोपाटावर ठेवून बेलण्याने आपल्याला अशा पद्धतीने जे स्लाइस आहे ते पातळ करून घ्यायचे आहे बघा. तर चॉकलेट बारसाठी आपण वापरणार आहे डार्क चॉकलेट. डार्क चॉकलेट हेल्थसाठी खूप चांगली असते. मी अशा पद्धतीने चॉकलेट मेल्ट करून घेत आहे. तुम्ही तुमच्या सुईने चॉकलेट मेल्ट करून घ्यायची आहे बघा. चॉकलेट मेल्ट होईस्तोवर मी दुसरी जे ब्रेड आहे ती पण अशी पद्धतीने पातळ करून घेणार आहे बघा. छान आपले चॉकलेट मेल्ट झालेली आहे. आता त्यामध्ये टाकणार आहे आपण भाजलेले शेंगदाण्याचे साल काढून छान त्याला कुटून घ्यायचं आहे जाडसर. आणि हे शेंगदाणे आपल्या चॉकलेटमध्ये टाकायचे आहे मस्त, आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे. दुसऱ्या बाउलमध्ये घेणार आहे आपण डेअरी मिल्क चॉकलेटच्या काही वड्या घ्यायच्या आहे आपल्याला. काही स्लाइस घ्यायचे आहे आणि याला पण छान मेल्ट करून घ्यायचं आहे आपल्याला. दोन्ही चॉकलेट आपले छानपैकी मेल्ट झाले की आता काय करणार माहिती आहे का, आपण जे पातळ केलेली जी ब्रेड आहे स्लाइस आहे त्यावर पीनट बटर लावायचं आहे आपल्याला बघा. थोडं थोडं पीनट बटर लावायचं आहे आणि थोडंसं आपल्याला डेअरी मिल्क चॉकलेट लावायची आहे. आता हे काय करायचं माहिती आहे, छानपैकीचं रोल तयार करायचं आहे आपल्याला बघा. एक असं मस्त रोल तयार करून घ्यायचा आहे. हा जो रोल आहे आपण शेंगदाणे टाकले होते चॉकलेटमध्ये त्या बाउलमध्ये छानपैकी याला डीप करायचं आहे. चॉकलेटमध्ये मस्त पूर्ण डीप करायचं आहे आपल्याला. छान चॉकलेट त्यावर लावून घ्यायचं आहे बघा, आणि त्यावर मस्त पीनट्स पण लावून घ्यायचे आहे आपल्याला. अशा पद्धतीने छानपैकी डीप करून घ्यायचं आहे. चॉकलेट गरम होती मस्त बघा. आता हे जे आहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. अशा पद्धतीने माझ्या बाकीच्या चॉकलेट पण मी तयार करून घेतल्या होत्या. मस्त अर्ध्या तासामध्ये पूर्ण सेट होतात बघा. आता आपण याला सेट करण्यासाठी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणार आहे. तर त्यापूर्वी आपल्याला चॉकलेट थंड करायचे आहे. आपल्याला रेफ्रिजरेटरमध्ये अर्धा पाऊण तासासाठी ठेवायचं आहे. मस्त चॉकलेट सेट होते. मध्ये मी चेक केली होती, मी डिश चेंज केलेली आहे. खूप छान टेस्ट लागते बघा चॉकलेटची. एकदा तुम्ही चॉकलेट नक्की ट्राय करून बघा, खूपच टेस्टी चॉकलेट तयार होते. तर तयार आहे आपली शेंगदाणा चॉकलेट बार. तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.